नाशिकमधून बातमी आहे। दिंडोरीमध्ये कार विहिरीत कोसळून अपघात झालाय। अपघातामध्ये 9 जणांचा तब्बल मृत्यू झालाय, तर कारमध्ये 3 ते 4 लहान मुलं देखील असल्याचा अंदाज आहे। रात्री उशिरापर्यंत स्थानिक आणि प्रशासनाकडून बचाव कार्य हे राबवण्यात आलेलं आहे। तर नाशिकच्या दिंडोरीमध्ये हा कारचा अपघात झाला। या अपघातामध्ये तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला असल्याचं कळतंय। या गाडीमध्ये 3 ते 4 लहान मुलं देखील होती। रात्री उशिरापर्यंत बचाव कार्य सुरू होतं, मात्र या बचाव कार्यादरम्यान देखील 9 जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मिळते। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी चंदन पूजाधिकारी यांच्याकडून। चंदन, आपण पाहतोय तब्बल 9 जणांचा मृत्यू झाला। हा अपघात नेमका कसा घडला? आपण जर बघितलं तर नाशिकच्या दिंडोरी तालुक्यामध्ये हा भीषण अपघात झालेला आहे आणि या अपघातामध्ये जवळपास 9 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते। ही कार जी होती ही या 9 जणांना घेऊन चाललेली होती, ती थेट पाण्याला भरलेल्या एका विहिरीत कोसळली आणि त्याच्यामुळे 9 जणांना आपला जीव गमवावा लागलेला आहे। पिंपरे गावचे सुनील दरगुरे कुटुंब आणि त्यांच्या नात्यातील अशा एकूण 9 जणांचा याच्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। एका खासगी क्लासचा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आटपून हे सगळे लोक घरी परतत होते आणि त्या दरम्यान ही घटना घडलेली आहे। चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि त्याच्यामुळे दुर्घटना झाली असावी असा एक अंदाज वर्तवला जातोय। दरम्यान रेस्क्यू ऑपरेशन जे आहे ते अजूनही सुरू आहे। एनडीआरएफच्या टीम ज्या आहेत त्या या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि पुढच्या काही वेळात इथली परिस्थिती नियंत्रणात येईल अशी माहिती जी आहे ती प्रशासनाकडून देण्यात येते आहे। अगदीच धन्यवाद तुम्ही दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी।